एका गावामध्ये मोहन नावाचा खूप गरीब माणूस राहत होता. मोहन सोबत त्याच्या घरामध्ये त्याची बायको आशा आणि त्याची 5 वर्षांची मुलगी राहत होती. मोहन एक मजदूर होता जो दिवसभर पूर्ण कष्ट करून त्याच्या परिवाराचं पोट भागवत असायचा. एका दिवसाची गोष्ट आहे. आशा घराच्या कामामध्ये व्यस्त होती तेव्हा मोहनचा दोस्त रमेश घाबरलेला तिथे आशाकडे आला. काय झालं गणेश, तू एवढा घाबरलेला का आहेस? सगळं व्यवस्थित तर आहे ना? तुमच्यासाठी खबर चांगली नाहीये आशाजी. काय म्हणत आहेस तू? मला लवकर सांग, मला खूप भीती वाटत आहे. मी आणि मोहन गावाच्या सरपंचाच्या घरी मजदुरी करत होतो. अचानक मोहनचा छतावरून पाय घसरला आणि विटाचा भार उचललेला होता आणि छतावरून पडला. रमेशचं बोलणं ऐकून आशा रडत रडत म्हणाली, मोहनला काही झालं तर नाही ना? तो ठीक तर आहे ना? सरपंचांनी तुरंत त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करून टाकलेलं आहे. पण डॉक्टरनं सांगितलं आहे की मोहनच्या पायामध्ये खूप वाईट प्रकारे जखम झाली आहे. तुम्हाला आत्ता आणि आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये चालावं लागेल. हे देवा, हे काय झालं? आता माझ्या परिवाराचा खर्च कोण चालवणार? आता सगळं कसं होणार? माझ्याकडे तर एवढे पैसे पण नाहीयेत की मी हॉस्पिटलचं सगळं बिल चुकवेल. मी काय करू? चिंता नका करू, हॉस्पिटलचं सगळं बिल जमीनदार भरून टाकेल. तुम्ही फक्त यावेळी माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये चला. आशा रमेश सोबत हॉस्पिटलला गेली. काही दिवसानंतर मोहन काठीचा आधार घेत त्याच्या घरी आला आणि त्याच्या बायकोला आणि मुलीला बघून रडू लागला. तू किती अभागी आहेस आशा. जेव्हापासून तुझं माझ्यासोबत लग्न झालं आहे मी तुला एकही सुख नाही देऊ शकलो आणि आता भविष्याच्या अपेक्षा सुद्धा समाप्त झाल्या आहेत. असं नका म्हणू, तुम्ही जिवंत आहात, माझ्यासाठी हेच महत्वाचं. मला याला सुद्धा काय जीवन म्हणतात आशा? आता मी पावलोपावली या जगावरती ओझा बनून राहील. अरे मी तर चालत जाऊन एक ग्लास पाणी सुद्धा नाही पिऊ शकत. घरातलं खर्च कसा चालेल? आपलं स्वप्न होतं की आपल्या निधीला सुशिक्षित बनवून खूप मोठं ऑफिसर बनवायचं. आता हे सगळं कसं होणार? हिमतीने काम घ्या, मी आहे ना. आपण आपलं स्वप्न नक्कीच पूर्ण करू. आपण आपल्या मुलगी निधीला चांगलं शिक्षण देऊयात. पण हे सगळं कसं होणार आशा? तुला तर माहिती आहे ना मी आता कुठल्याही प्रकारचं काम नाही करू शकत. तुम्ही कामधंदा नाही करू शकत, पण माझे हातपाय तर चांगले आहेत ना. लहानपणी मी माझ्या आईला शिलाई करताना पाहत होते आणि मला पहिल्यापासूनच शिवण्याचं काम करण्यासाठी खूप जास्त आवडायचं. माझ्या आईने मला शिलाई करण्यासाठी शिकवलं होतं. आजपासून मी गावातल्या लोकांचे कपडे शिवून देत जाईल. हळूहळू सगळं व्यवस्थित होऊन जाईल. आणि असंच झालं. त्या दिवसानंतर आशा गावातल्या लोकांचे कपडे शिवत होती आणि त्यांच्या परिवाराचा गुजारा करत होती. वेळ अशीच निघत चालली होती. आशाने निधीचं सरकारी विद्यालयामध्ये ऍडमिशन केलं होतं. ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत कपडे शिवायची आणि घरातलं जेवण बनवायची आणि रात्रीच्या वेळी ती तिच्या मुलीला 2 तास शिकवायची. आणि असं करत करत 10 वर्ष गेले. निधी आता 15 वर्षाची झाली होती. निधीने हायस्कूलमध्ये टॉप केलं होतं. हे बघ आई, मी हायस्कूलमध्ये टॉप केलं आहे आणि ही सगळी तुझंच कष्टाचं फळ आहे. नाही बाळा, मी तर माझं कर्तव्य निभावलं आहे. कारण खरं तर हेच आहे, ही तुझं दिवस रात्रीचं मेहनतीचं फळ आहे जे तू हायस्कूल टॉप केलंयस. माझ्या स्कूलच्या प्रिन्सिपल उद्या तुला बोलवत आहे. तिला तुझ्याशी काही बोलायचं आहे. तुला जाऊन प्रिन्सिपल सोबत बोलायला पाहिजे. दुसऱ्या दिवशी आशा निधी सोबत स्कूलच्या प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये गेली. प्रिन्सिपल सरोज वर्मा आशाला बघून हसत म्हणाली, अरे कसं बोलताय तुम्ही? तुमच्या मुलीने तर टॉप केलेला आहे आणि याच खुशीने तिला स्कॉलरशिप मिळाली आहे. तुमची मुलगी फर्स्ट इयरला इथून काही लांब शाळेमध्ये शिकणार आहे. तुम्हाला माहित आहे का, कॉलेजमध्ये शिकण्याचं स्वप्न हे प्रत्येक स्टुडंटचं असतं, पण कोणत्याही स्टुडंटचं तिथे आसानीने ऍडमिशन होत नाही. ही तर माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. तुमचं स्वप्न होतं ना की तुमची मुलगी चांगल्या शाळेत शिकावी. मला विश्वास आहे एक ना एक दिवस तुमची मुलगी काही मोठं करून दाखवेल. हे तर तुमच्या मेहनतीचं फळ आहे आशाजी. सगळ्या गावाला माहित आहे की तुम्ही दिवस रात्र मेहनत करून कपडे शिवता आणि बघा तुमची कुर्बानी बेकार नाही जाणार. निधी खुश होऊन तिच्या आईसोबत घरी आली. काही महिन्यानंतर तिच्या क्लासमध्ये बसली होती आणि तेवढ्यात किरण नावाची मुलगी निधीजवळ आली आणि म्हणाली, हाय, माझं नाव किरण आहे. तू ह्या शाळेत नवीन आहेस का? हो, मी ह्या शाळेत नवीन आहे आणि माझा पहिला दिवस आहे. नाईस, व्हेरी नाईस.
तू कुठून आली आहेस आणि याच्या आधी तू कुठे शिकत होतीस? मी याच्या आधी सरस्वती विद्या मंदिर मध्ये शिकत होते. व्हॉट? तू सरकारी शाळेमध्ये शिकत होती आणि त्या ठिकाणी खूप जास्त गंदगी पसरलेली आहे. तसं तुझे वडील काय करतात? ते अपाहिज आहेत. माझी आई काम करते. माझी आई खूप चांगले कपडे शिवते. निधीचं बोलणं ऐकून किरण सोबत सगळा क्लास निधीवरती हसू लागला. समजलं, तू नक्कीच स्कॉलरशिप वरून या शाळेत पोहोचली आहेस. नाहीतर तुझ्या बोलण्यावरून वाटतंय की तुझे आई वडिलांची अवकाश सरकारी स्कूल पर्यंतच आहे. आणि इथून उठ आणि जाऊन मागच्या वाल्या सीट वरती बस. ही सीट माझी आहे आणि इथं फक्त मीच बसते. निधी बिचारी चुपचाप उठली आणि सगळ्यात मागच्या सीट वरती जाऊन बसली. आणि तेवढ्यात तिथे क्लास टीचर क्लासमध्ये आली आणि निधीकडे बघून म्हणाली, तुझं न्यू ऍडमिशन आहे का? निधीचं बोलण्याच्या आधीच किरण त्या क्लास टीचरला म्हणाली, हो टीचर, तिचं न्यू ऍडमिशन आहे आणि याच्या आधी ती सरकारी विद्यालयामध्ये शिकत होती. स्कॉलरशिप मिळाली म्हणून या शाळेमध्ये ऍडमिशन मिळालं हिला. काही वेळानंतर तिथे त्या शाळेची प्रिन्सिपल आली आणि क्लासच्या मुलांकडे बघत म्हणाली, आपल्या शाळेमध्ये आज निधी नावाच्या मुलीचं न्यू ऍडमिशन झालेलं आहे. निधीने त्या शाळेमध्ये टॉप केलेलं आहे. तुम्हा सगळ्या मुलांना निधीकडून काहीतरी शिकावं लागेल. तुम्हाला शिकावं लागेल की जीवनामध्ये असं बनायचं आहे की तुम्ही तुमच्या आई वडिलांवरती बोज नाही बनायचं. निधीला खूप सगळं प्रेम द्या आणि अजिबात तिला परेशान करू नका, जे तुम्ही प्रत्येक वेळी आलेल्या मुलांना करत असता. एवढं बोलून प्रिन्सिपल तिथून निघून गेली. प्रिन्सिपलचं बोलणं ऐकून क्लास टीचर आणि किरण छोटंसं तोंड करून बसली. समजलं नाहीये की शेवटी या स्कूलच्या प्रिन्सिपलला झालेलं काय आहे. आपलं स्कूल आसपासच्या इलाक्यामध्ये टॉप कॉन्व्हेंट स्कूल आहे, पण तरीही इथली प्रिन्सिपल भिकारींच्या मुलांना ऍडमिशन देत असते आणि त्यांना झेलणं आपल्याला पडावं लागतं. त्या दिवशी निधी तिच्या घरी तिच्या आईशी म्हणाली, मला शाळेत नाही शिकायचं. तुला माहित नाही आज माझ्या शाळेमध्ये किती अपमान झाला आहे. काय झालं बाळा, तू का रडत आहेस? तुला शाळेमध्ये कोणी काही म्हणलं का? की तिथल्या प्रिन्सिपलनी काही म्हणाली? नाही आई, तिथली प्रिन्सिपल खूपच छान आहे, पण मला किरण नावाच्या मुलीने खूप अपमानित केलं. आणि माझ्या क्लास टीचरने पण तिची साईड घेत. कोणत्या गरीबाला चांगल्या शाळेमध्ये शिकण्याचा कोणताच अधिकार नसतो आई. तू त्यांच्यावरती अजिबात लक्ष देऊ नको बाळा. जे दुसऱ्यांवरती मजाक उडवतात, भविष्यामध्ये ते स्वतःच मजाक बनून राहतात. आणि जे मजाक झाला तरी पण समोरच्या समोर मजाकला इग्नोर करत असतात ना, ते त्यांच्या मस्तकावरती दटून राहतात आणि तेच मुलं इतिहास बनवतात. वेळ अशीच निघून चालली होती. काही दिवसानंतर त्या स्कूलमध्ये ॲन्युअल फंक्शन पण आलं आणि स्कूलकडून अनाउन्समेंट झाली की ॲन्युअल डे मध्ये सगळी मुली लेहंगा घालून येणार. पण आशाजवळ एवढे पैसे नव्हते की ती नवीन लेहंगा घेऊन तिच्या मुलीला देऊ शकेल. आई, ॲन्युअल डेला जाण्यासाठी मला खूप गरजेचं आहे, पण तिथं बिना लेहंगाची मला एंट्री नाहीये. पण मी काय करणार? जर मी दुसरा ड्रेस घालून गेले तर मुलं माझा मजाक उडवतील. निधीचं बोलणं ऐकून पहिल्यांदा आशा मनातून तुटली गेली आणि ती शांतपणे घरातून बाहेर निघाली. आणि ती खूप टेन्शन मध्ये होती. चालत चालत ती खूप लांब जंगलामध्ये गेली. तिच्या डोळ्यामधून पाणी सारखंच पडत चाललं होतं. तेवढ्यात आशीची नजर एका तलावावरती केली, जिथं मगरमच्छ एका जखमी हिरणकडे चाललं होतं. तिच्या जीवाची पर्वा नाही करत त्या मगरमच्छकडे गेली आणि एक मोठी काठी उचलून त्या मगरमच्छला पळवू लागली. काहीच वेळानंतर मगरमच्छ पुन्हा पाण्यामध्ये गेलं. अचानक ते हिरण आशाकडे बघत म्हणालं, तू माझा जीव वाचवला आहेस. तुम्ही खूप चांगल्या प्रकारचे मनुष्य आहात आणि चांगले मनुष्य ह्या जगामध्ये खूप कमी असतात. हिरणला बोलताना पाहून आशा खूप जास्त घाबरली. तू तर हिरण आहेस, तू माणसाच्या बोलण्यामध्ये कसं बोलू शकतोस? मी एक जादूचा हरण आहे. तुम्ही माझी मदत केली, मी तुमची मदत करेल. मी माझ्या जादूच्या शक्तीने तुमच्या भूतकाळामधलं सगळं बघितलं आहे. माझी इच्छा आहे की तू आता परेशान न हो. जर तुला माहीतच आहे तर सांग, मी काय करू? खरं तर हे आहे की मी आज आतून खूप जास्त तुटले आहे. तू एक खूप हिम्मतवाली महिला आहेस. हिम्मत नको हारूस. ते समोर त्या झाडाला बघत आहे ना, त्याच्या खाली एक जादुई कागद पडलेला आहे. तू त्या जादुई कागदाचा आपल्या मुलीसाठी एक लेहंगा शिव. तुझं जीवन बदलून जाईल.
एवढं बोलून तो हिरोन तिथून गायब झाला. आशाने पाहिलं की एका झाडाखाली एक छोटासा सुंदर कागद पडलेला आहे, जो कोणत्याही अँगलनी कागद वाटतच नव्हता. आशाने पटकन तो जादुई कागदला उचललं आणि घरी आली. आणि रात्रीतच तिने तिच्या मुलींसाठी खूप चांगला लेहंगा बनवला. आई, तू तर खूप सुंदर लेहंगा बनवला आहेस. तुला हा कपडा कुठे मिळाला, जो एकदमच कागदासारखा दिसत आहे? निधी, हा कागदच आहे आणि याच्या पुढे तू काहीच विचारू नकोस. जा, तुझ्या अॅन्युअल डे फंक्शनची तयारी कर. मला माहित आहे की या वर्षीचा बेस्ट स्टुडंटचा अवॉर्ड तुलाच मिळणार. आशा त्या लेहंग्याला घालून तिच्या स्कूलला गेली. तिच्या लेहंग्याला बघून किरण आणि तिची क्लास टीचर मजाक उडवणाऱ्या अंदाजामध्ये पाहू लागली. या भिकारांचा लेहंगा तर कागदाचा वाटत आहे. जर तुमची इच्छा असेल तर ह्या कागदाच्या लेहंगाला मी पाण्यामध्ये भंगू का? जे करायचे ते एकदम लक्षपूर्वक कर किरण, कारण निधी या स्कूलच्या प्रिन्सिपलच्या खूप जवळची आहे. जर त्यांना कळालं तर मी त्यामध्ये तुझी मदत नाही करू शकणार. त्याची चिंता तुम्ही नका करू मॅम. काही वेळानंतर प्रिन्सिपलने निधीचे नाव मंचवरती अनाउन्स केलं, पण निधीला माहित नव्हतं की किरण मंचवरती एका पडद्याच्या मागे लपली होती. निधी जसं मंचवरती आली, किरणनी पडद्याच्या मागून तिच्या लेहंग्यावरती पाणी टाकलं. लेहंग्यावरती पाणी पडताच लेहंगा अचानकपणे बघता बघता हिऱ्याच्या लेहंग्यामध्ये परिवर्तित झाला. समोर बसलेली लोक मोठे मोठे डोळे करून त्या हिऱ्याच्या सुंदर लेहंग्याला बघत बसले. तुझा लेहंगा तर एकदमच छान वाटत आहे. विश्वास कर, मी एवढा सुंदर लेहंगा माझ्या आयुष्यात कधीही पाहिलेला नाहीये. या वर्षीचा बेस्ट स्टुडंटचा अवॉर्ड तुला जातो. निधी, हे घे तुझा अवॉर्ड. निधी पण तिच्या लेहंग्याला बघून एकदम आश्चर्यचकित होती, पण तिने तिच्या भावनेला सगळ्यांसमोर येऊ नाही दिलं. तेवढ्यात एक खूप सुंदर युवती निधी समोर आली आणि म्हणाली, हॅलो, माझं नाव सौम्या आहे. मी मुंबईमध्ये एक मोठी फॅशन डिझायनर आहे. बेस्ट स्टुडंट इयरच्या अवॉर्डसाठी तुला खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू मॅम. हा लेहंगा खूपच सुंदर आहे. तू हा लेहंगा कुठून घेतलास? हा लेहंगा माझ्या आईने शिवून दिलेला आहे. मग ह्याला तर शिवायला खूप वेळ लागलेला असेल ना? नाही, त्यांनी एकाच रात्रीमध्ये मला हा शिवून दिला. व्हॉट? इम्पॉसिबल. असं कसं होऊ शकतं? आणि जर असं असेल तर तुझी आई खूप टॅलेंटेड आहे आणि त्यांना इथे नाही दुसऱ्या ठिकाणी व्हायला पाहिजे. तुझी इच्छा असेल तर तुझ्या आईला मला भेटून देशील? ही विचारण्याची गोष्ट आहे का? निधी सौम्यासोबत कारमध्ये बसून तिच्या आईकडे आली. हॅलो, माझं नाव सौम्या आहे. हा लेहंगा तुम्हीच बनवला आहेत का? आशा त्या लेहंग्याला बघून आश्चर्यचकित झाली, पण ती सौम्याच्या समोर काहीच बोलली नाही. हो, हा लेहंगा मीच बनवलेला आहे. तुमच्या लेहंग्याचं कमाल कमाल आहे. जर मला तुमच्याकडून अशाच प्रकारचे लेहंगे करायला सांगेल तर तुम्ही तयार करू शकता का? हो हो, का नाही, नक्कीच तयार करेल. सौम्या 50 लाखाचा चेक आशाला देताना म्हणाली, ही घ्या 50 लाखाचा चेक आणि आज नंतर तुम्ही अशा प्रकारचे लेहंगे तुम्ही मलाच तयार करून द्याल. नंतरची भेट लवकरच होईल. एवढं बोलून सौम्या तिथून निघून गेली. हे सगळं कसं झालं बाळा? मी तर कागदाचा लेहंगा शिवला होता. माहित नाही आई, अचानक माझ्यावरती कोणीतरी पाणी टाकलं आणि हा कागदाचा लेहंगा हिऱ्याच्या लेहंगामध्ये झाला. आता मी काय करू? सौम्याकडून मी संकोचमध्ये काही बोलू पण नाही शकले. हा तर 50 लाखाचा चेक वाटत आहे. मला त्यांना हा परत द्यावा लागेल. तेवढ्यात अचानक आशाचा दरवाजा कोणीतरी वाजवला. आशा निधीला घेऊन बाहेर आली तर एक छानसा युवक आशा समोर उभा होता. त्या सुंदर युवकाला बघून आशा त्याला म्हणाली, तुम्ही कोण आहात? तुम्ही मला ओळखले नाही. मागच्या वेळेस तुम्ही मला हरणाच्या रूपामध्ये बघितलं होतं. आता तर तुम्हाला समजलंच असेल मी कोण आहे. तसं तर मी तुम्हाला हे सांगायला आलो आहे की तुम्ही ह्या लेहंग्याचा थोडासा कपडा कापून याच्यावरती पाणी टाका. बघता बघता हा कपडा खूप मोठा होईल आणि त्याच्यानंतर ह्या कपड्याचा लेहंगा शिवून घ्या. शिवल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती परत पाणी टाका. तो कागदाचा लेहंगा हिऱ्याच्या लेहंग्यामध्ये परिवर्तित होईल. मी बोललो होतो ना, तुमचं जीवन आता बदलून जाईल. एवढं बोलून ती व्यक्ती तिथून निघून गेली. आशाने त्याने सांगितल्याप्रमाणे ठीक तसंच केलं. बघता बघता आशाने सौम्याचं सगळं ऑर्डर पूर्ण केलं आणि आशाचं नाव टॉप फॅशन डिझायनर मध्ये येऊ लागलं.
आज आशाच्या फॅक्टरीमध्ये शेकडो कामगार काम करतायत आणि आशा आजही त्या जादुई कपड्याला यूज करते.